नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, संच मान्यता 2024-25 संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे आणि त्या संदर्भातल्या वेळोवेळी अपडेट आपण या चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच वेळा घेतलेले आहेत। आता ही प्रक्रिया चालू असतानाच वेगवेगळ्या त्या संदर्भातल्या बाबी किंवा वेगवेगळ्या जी काही प्रक्रिया आहेत त्यातून समोर येत आहेत। त्यातीलच एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया म्हणजे संच मान्यता दुरुस्ती दरम्यान जो चाललेला कारभार आहे या संदर्भामध्ये अनेक टीका टिप्पणी केली जात आहे, ते पण बघूयात। आणि समायोजनाच्या नावाखाली वेतन रोखलं जात आहे का ही बाब आपण यातून पाहूयात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदानित शिक्षण संकटात आलं आहे का, या सर्व बाबींचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे शिक्षक भरती प्रक्रियेशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत। आणि जर माहिती आवडली असेल जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही। शिक्षक भरतीतला विषय आहे त्यातलाच एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे टीईटी परीक्षा। नुकतंच आपण 21 जूनला या परीक्षेला सामोरे जात आहोत आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार बॅच महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे की ज्या बॅच मध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, अगदी परिपूर्ण असं मार्गदर्शन, आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे। काय करायचंय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप। हे ऍप इन्स्टॉल करायचंय किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे। आणखीन एक या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बॅच परचेस कराल शिंदे सरांचं अत्यंत दर्जेदार पुस्तक टीईटी महाग्रंथ अगदी मोफत मिळणार आहे। त्वरा करा, लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की साकार करा। पुढे बघूयात आपण आलेल्या अपडेटकडे, एक एक गोष्टी एक एक बाबी त्याच्यातल्या समजून घेऊयात। बघा, हेडलाईन आजच्याच या वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे, अनुदानित शिक्षण संकटात। कशा पद्धतीने, काय आहे माहितीचं स्वरूप, यामध्ये विशेष अशी बाब म्हणजे वेतन वंचित शिक्षकांनी आयुक्ताकडे धाव देखील घेतलेले। कशा संदर्भात, तर समायोजनाच्या नावाखाली वेतन रोखल्याचा देखील आरोप होत आहे। तो कसा आहे तो पण बघूयात आणि शिक्षक आमदारांनीही यावरती आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे। आता डिटेल मध्ये बघूयात। राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्थेवर शिक्षण विभागाच्या धोरणांचा गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे। मराठीसह प्रादेशिक भाषातील शाळा बंद पाडणे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणे अशा निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता वाढली आहे। या पार्श्वभूमीवरती आता ही एक घटनाक्रम आहे आणि याच पार्श्वभूमीवरती विधान परिषदेचे आमदार जमो अभ्यंकर यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांना पत्र पाठवून तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे। आता संपूर्ण घटनाक्रम बघूयात। शाळा जाणीवपूर्वक बंद करून समायोजन प्रक्रियेच्या नावाखाली शिक्षकांचे वेतन थांबवले जात असल्याचा आरोप पत्रात त्यांनी केला गेलेला आहे। परिणामी अनेक शिक्षकांवरती आर्थिक संकट ओढवले असून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झालं आहे। मुलांच्या शिक्षणाचं शुल्क असू द्यात, गृह कर्जाचा हप्ता, विमा हप्ते यासारख्या जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचंही नमूद केलंय। म्हणजे त्या पत्रामध्ये आमदारांनी नमूद केलेल्या बाबी आपण बघतोय, बरोबर। पुढे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं नमूद केलंय। खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना अन्यत्र सामावून घेण्यापूर्वी त्यांचे वेतन बंद करणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा देखील अभ्यंकर यांनी उपस्थित केलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस अतिरिक्त झालेला शिक्षक असेल त्याचं जोपर्यंत समायोजन होत नाही आणि अतिरिक्त शिक्षकाचा अन्यत्र सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत त्याचा म्हणजे पगार थांबवला जाऊ नये अशी देखील त्यांची मागणी आहे। खाजगी शाळा कर्मचारी नियमावली 1981 चे हे उल्लंघन आहे असं म्हणतायत। याशिवाय मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सामावून घेतलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारलेली असताना देखील वेतन गोठवण्यात आल्याचं देखील या पत्रात नमूद केलंय। रात्र शाळातील दुबार शिक्षकांचे वेतन तांत्रिक कारणास्तव गेल्या 2 महिन्यापासून प्रलंबित आहेत। वेगवेगळ्या स्वरूपातील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। 2 महिन्यापासून प्रलंबित
आहेत आणि प्रधान सचिवांचे ऑनलाईन वेतनाचे आदेश दिल्यानंतरही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे. कर्जफेडीवरील दंडाचा अतिरिक्त भुर्दंडही शिक्षकांना सहन करावा लागत असल्याचंही अभ्यंकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मुद्दा संच मान्यता दुरुस्तीत जो काही सावळा गोंधळ. आता काय आहे त्यांच्या मते सावळा गोंधळ तो बघूयात आपण. शाळांच्या संच मान्यतेतील चुका दुरुस्त करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयात दीर्घकाळ प्रलंबित आहे. परिणामी संबंधित शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आलेले आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शिक्षक उपसंचालकांना अधिकार दिल्यास प्रक्रिया गतिमान होईल असं म्हटलंय. म्हणजे त्यातल्या काही अडीअडचणी सांगितलेत आणि त्याच्यावरती वेळीच निर्णय घेतला तर ही प्रक्रिया गतिमान होईल असा प्रस्तावित पत्रातून मांडण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष असून वेतन रोखण्याच्या प्रकारामुळे अध्यापनावरती, बघा साहजिकच आहे, प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं आणि एखाद्या शिक्षकाचं वेतन रोखलं गेलं असेल तर त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि पूर्ण त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये म्हणजे अध्यापन कार्यावरती सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतोय आणि झाल्याचा परिणामी होण्याची भीती देखील शिक्षक संघटनेने व्यक्त केली. अशा दोन्ही बाजू आपल्याला समजता आहे. आता यामध्ये अभ्यंकर शिक्षक आमदार यांनी काय म्हटलंय बघा. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. वेगवेगळी कारणे दाखवून शिक्षकांचे वेतन रोखले जात आहेत. या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून शासनाने तत्काळ पावले उचलली नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण होईल आणि त्याचा परिणाम अध्यापन कार्यावरती होईल असं म्हटलंय. बघा आपण वेळोवेळी दोन्ही प्रकारच्या बातम्या बघतोय की सध्या संच मान्यतेची चाललेली प्रक्रिया असेल आणि ती प्रक्रिया चालत असताना त्याच्यावरती क्रिया प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या सुद्धा बघूयात. त्याही आपण बघितलं की कशा पद्धतीने ही कामकाज चालू आहे. आता आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब म्हणजे यातून ही सुरळीत प्रक्रिया पार पाडावी. एकदा का योग्य प्रकारे संच मान्यता निश्चित व्हावी, बिंदू नामावली योग्य प्रकारे दुरुस्त व्हावी आणि जी काही टेट 3 साठी वाट पाहणारे शिक्षक वर्ग आहेत ह्या संपूर्ण प्रक्रिया समायोजन वगैरे सगळ्या होऊन बदली प्रक्रिया संपन्न होऊन आपल्यासाठी महत्वपूर्ण बाब म्हणजे यातून ही प्रक्रिया सुरळीत पार पडली जावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे बहुसंख्य असे विद्यार्थी वर्ग आहेत जे या शिक्षक भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांचा मार्ग सुकर होईल आणि एकदाची ती भरती प्रक्रिया योग्य प्रकारे कार्यान्वित होईल. बघूयात आपण ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालते. यावरती येणाऱ्या प्रत्येक अपडेट विषयी आपण चर्चा करूयात. दोन्ही बाजू समजून घेऊयात की सध्या परिस्थिती काय आहे ते. माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडलं असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.